ते यार या ठिकाणी बघा मडियाराजवरून आहे ना आम्ही आहे ना जो मडियाराजचा घाट आहे ना जो राम घाट म्हणतात त्या ठिकाणावरून आहे ना आम्ही आहे ना नर्मदा घाट पण म्हणतात त्याला. जे दक्षिण तटावरती आहे आम्ही दक्षिण तटावरून आहे ना तो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आमचा दक्षिण तटावर अमरकंटकवरून निघालो आहे आम्ही. ते निघायच्या नर्मदा मैया अशी एवढी मोठी मोठी होत चाललेली आहे आणि इथं अशी एवढी मोठी होत चालली आणि इथं ज्या धारा तयार झाल्यात नर्मदा मैयाच्या किती सुंदर असे नर्मदा मैयाच्या धारा तयार झाल्या त्या ठिकाणी जर पाहिलं तर पुढं गेल्यानंतर अशी मोठी होत जशी. आणि आम्ही या वरून चाललो आहे, हा जो पहाडी दिसते हे डोंगर ह्या डोंगराच्या असा दक्षिण तटावरून असं चाललेलो आहे. जे आम्हाला पुढं लक्ष्मण मांडवा लक्ष्मण घाट येणार आणि पुढे दिंडोरी येणार. म्हणजे जो दिंडोरी येणार घना घाट येणार आणि दिंडोरी येणार. म्हणजे असे आम्हाला घाट लागणार फक्त 2 घाटच्या नंतर डायरेक्ट दिंडोरी आहे या ठिकाणी पाहिलं तर. असा आमचा असा मार्ग आहे हे बघा. आणि हे या ठिकाणी अशा नर्मदामयाच्या अशी नर्मदामय वाहते इथून याच्यातून अशा या खडकांमधून खळखळ 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 वाहते. आणि या ठिकाणी पाहिलं तर या धारांचं सुंदर असं दर्शन घ्या आपण. सुंदर अशा नर्मदा मैयाचंही दर्शन घेऊ शकता या ठिकाणावरून जो आम्ही मडियाराज आणि लक्ष्मण मांडवा लक्ष्मण घाट या ठिकाणी चाललेलो आहे आता आम्ही पुढे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा. हा नर्मदा मैया किनारी ना असे बकऱ्यावाले शेळ्यांवाले गायांवाले गायी चारण्यात पाणी पिण्यासाठी येतात. पण ह्या ठिकाणी आपण बघू शकता तो तट आणि उत्तर तट दक्षिण तटावरती आहे ना एवढ्या गायी बसलेल्या आहेत. आम्ही जे आहे ना गायी आहे ह्या सर्व आहे ना जर्सी गायी म्हणजे ना या नसून त्या एक गावठी गायी आहे. गावठी गाई आहे या ठिकाणी ह्या सर्व. आणि ह्या गायांची एक आहे ना तुम्हाला एक सिस्टम जर सांगायची म्हणलं ना या ठिकाणी जर हे जे आहे ना एक गाव असतं. आता जे मी जे आहे ना गाव आहे म्हणजे एक गाव असतं आणि त्या गावाच्या आहे ना गाव नर्मदे यार त्या गावातल्या सर्व गायी एका गावातल्या असतात. म्हणजे सगळं एक गाव असतं किंवा एक वाडी असते. या वाडीच्या सर्व ह्या गाया असतात एकत्र. सगळ्यांच्या ह्या एकाच्या नाही आहेत. त्याच्या 2 त्याच्या 2 त्याच्या 2 त्याच्या 3. आणि या ठिकाणीचे ते लोक अशी करतात प्रत्येक सीप बाय सीप प्रत्येक दिवशी अलग माणूस चारायला असतो. म्हणजे एकाचा नंबर येतो तो 15 दिवसातून 20 दिवसातून एकाचा नंबर येतो. तर अशी त्यांची सिस्टम आहे. आणि इथे खायला कमी असल्यामुळं थोडंसं हे संपूर्ण दगडी काही खायला दिसत नाही या ठिकाणी जर पाहिलं तर काही खायला नाही आणि संपूर्ण दगडी आहेत. हा नर्मदा मैया किनारा मार्ग आहे या ठिकाणी बघा. हा किनारा आहे. किनाऱ्यामार्गे चाललेले आहे. दक्षिण तटावर आहे मी दक्षिण तटावरून चाललेलो आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा. हा जो आहे ना घाट आहे नर्मदा परिक्रमा मार्ग राम घाटला जाताना आहे ना मध्ये असे छोटे छोटे घाट आहेत. पाठीमागं असं सुंदर असं परिक्रमावाशींसाठीच भरपूर अशी सेवा आहे या ठिकाणी बघा. नर्मदा मैया येते या ठिकाणी बरोबर नर्मदा मैयाचं आहे ना मैयाच्या किनारी आहे बघा. हे मैयाचं आहे आणि या ठिकाणी हा असा सुंदर असा घाट आहे. नर्मदे हर नर्मदे हर मंदिर मैया का मंदिर आहे हे बा या ठिकाणी हे मैयाचं मंदिर आहे बघा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ते हर या ठिकाणी बघा आपण आहे ना लक्ष्मण मांडवा ह्या जर लक्ष्मण घाट याला राम घाट आणि लक्ष्मण घाट हे जे दक्षिण तटावरून नर्मदा मैयाचं रूप बघा ना कसं या ठिकाणी जर पाहिलं तर किती गोड असं रूप आहे या ठिकाणी. गोड रूप आपण म्हणतो ना या ठिकाणी असं नर्मदा मैयाचं रूप आहे. आणि समोर जो आहे तो राम घाट आहे या ठिकाणी. हो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ते यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना जे लक्ष्मण मांडवा या ठिकाणावरून पुढे निघलेलो आहे. तर आम्ही चाललो आहे तर दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तटावरून आम्हाला आहे ना दिंडोरी या ठिकाणी जायचं आहे. दिंडोरी आमच्यापासून 7 ते 7-8 किलोमीटर राहिलेली आहे. 6-7 किलोमीटर अंतर आहे. तर आम्हाला जोग पुढे घाट येईन किंवा जसा वेळ असेल त्या ठिकाणी आमची येणार रात्रीची विश्राम व्यवस्था आहे वेळेनुसार आहे. कारण आम्ही काय असा अंदाज काय सांगू शकत नाही का परफेक्ट. पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चालत असतो ना पण जो हा तट आहे तो दक्षिण तट आहे आणि जो
पलीकडचा जो तट दिसतो ना तुम्हाला, तो उत्तर तट आहे, देवतट आहे. त्या देवतट उत्तर तटामार्गे परिक्रमावासी ह्या मार्गे नाही एकही परिक्रमावासी येत नाही आहे. त्या मार्गे एकही येत नाही आहे त्या मार्गे. कारण याचं एक कारण, ज्यावेळेस आपण दिंडोरीवरून निघल्याच्या नंतर आहे ना, दिंडोरीवरून निघल्याच्या नंतर जो आपल्याला भवती राणी आश्रम जो दिंडोरीमध्ये लागतो, भवती राणी आश्रम, त्या ठिकाणावरून जर निघल्याच्या नंतर आहे ना, तर सरळ मार्ग आहे ना, काही वेळेस थोडासा किनाऱ्यामार्गे थोडा लागतो. नंतर जो रस्ता पकडतो तो रोड मार्गे काढून दिला जातो. डायरेक्ट आपल्याला आहे ना रामघाट ह्या ठिकाणी यावं लागतं, मग आपल्याला किनारा मार्गे लागतो. पण आपला जो किनारा आहे ना, हा संपूर्ण किनारा आपला सुटला जातो तिथून. म्हणजे 8-9 किलोमीटर परिक्रमावासी किनाऱ्यामार्गे येत नाही. म्हणूनच ह्या ठिकाणावरून आम्ही जे दक्षिण तटावरून तो आहे ना किनारा मार्ग तुम्हाला दाखवत आहे त्या ठिकाणी. कारण असा मार्ग आहे, येण्यासाठी जागा आहे, पण जे आहे ना शेतकरी लोक येऊन देत नाही. पण जागा भरपूर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण किनाऱ्यामार्गे जर आलं ना, आणि रोड मार्गे उलटं तुमच्या त्यासाठी लांब पडतं आहे, थोडंसं लांबून रनिंग होतं आहे. ज्या रामघाट ते दिंडोरी ज्यावेळेस आपण किनाऱ्यामार्गे रनिंग करत असतो, म्हणजे परिक्रमा करत असतो ना, त्यावेळेस लांब पडतं. पण किनाऱ्यामार्गे लांब पडत नाही, बरोबर आहे ना रोड आहे, रस्ता आहे. उत्तर तटाने आता आम्ही दक्षिण तटाने असा मार्ग आहे आम्हाला. आता मार्ग तर आहे, काही प्रॉब्लेम नाही, मार्ग आहे. तर या ठिकाणी असा मार्ग आहे आम्हाला. तर आम्हाला जो पुढे घाट लागन त्या ठिकाणी आम्ही पुढच्या घाट आहे त्या ठिकाणी, किंवा त्या पुढच्या घाट आहे दिंडोरी या ठिकाणी जसा वेळेनुसार आम्ही थांबणार आहे. आणि हा आमचा परिक्रमा, ही नर्मदा मैया इथे असे, ह्या नर्मदा मैयाचा असा एक आपण जे रूप पाहतोय, असे एक नर्मदा मैयाचं रूप आहे या ठिकाणी. जसं जसं पुढे जाईन तसं मोठी नर्मदा मैया होत चाललेली आहे. अजून भरपूर मांडला, जबलपूर या ठिकाणापर्यंत नर्मदा मैया एवढी मोठी होणार का, भरपूर मोठी होणार या ठिकाणी. आणि असा हा जो पलीकडचा तट तुम्हाला दाखवू शकतो. हे असं येण्यासाठी भरपूर जागा आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणावरून. आता आम्ही जो दक्षिण तट आहे, दक्षिण तटावरून आम्ही परिक्रमा करतो आहे. आता आमचा अमरकंठ करून आलो आहे, तर दक्षिण तटाने आम्ही चाललो आहे तो ओंकारेश्वरकडे. नर्मदे या ठिकाणी बघा ना, मैयाचं रूप किती सुंदर आहे. या ठिकाणावरून जो मी लक्ष्मण मांडवा दक्षिण तटावरून तुम्हाला नर्मदा मैयाचं सुंदर असं रूप दाखवत आहे या ठिकाणीवरून. आणि सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन पण तुम्हाला देत आहे. आणि एवढं सुंदर आणि स्वच्छ जल आहे ना जे दक्षिण तटावर आहे आम्ही, तर असं आपण बघू शकता किती सुंदर जल आहे नर्मदा मैयाचं. लास्टपर्यंत तुम्हाला जोपर्यंत तुमची नजर आहे तोपर्यंत नर्मदा मैयाचं आहे ना तुम्हाला दर्शन होत जाणार आहे. जोपर्यंत मी माझा जोपर्यंत सगळ्यात लास्टपर्यंत लांबपर्यंत असा सरळ रेषेत तुम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन आहे. कॅमेरा पण तसा. आणि इथे असा प्रकारे ज्या ठिकाणी मी उभा आहे ना, त्या ठिकाणावरून जे तुम्हाला जे दाखवतो आहे ना नर्मदा मैयाचं, हे असा भाग आहे. आणि ह्या भागावरून तुम्हाला नर्मदा द्यायचं, म्हणजे खालून मग पण मार्ग होता, पण थोडासा पत्थर असल्यामुळं थोडा वर चढून आलो. वर चढून आल्यानंतर सुंदर असं नर्मदा मैयाचं रूप दिसलं. आणि हा जो तट आहे तो तट आहे तो दक्षिण तट आहे. आणि त्या तटावरून आहे ना एकही परिक्रमावासी येत नाही, एकही परिक्रमावासी जे आहे ना तो दिंडोरीवरून निघल्याच्यानंतर सरळ छोटा सडक मार्ग पण आहे, मोठा सडक मार्ग पण आहे, दोन प्रकारचे, कच्चा पगदंडी पण आहे, त्या मार्गे जातात. आणि इथं शेती असल्यामुळं, या मैयाच्या किनारे हे शेती असल्यामुळं परिक्रमावासी यांना येऊन देत नाही आहेत या ठिकाणावरून. पण जे आम्ही आलो आहे आता आम्हाला पहा ना, एवढे लांब असं एवढं फिरायला लागणार आहे का रुंद असं. ज्यावेळेस हे एक छोटंसं हा एवढं फिरायला लागणार का ह्या नर्मदा मैयाच्या किनारे आम्हाला. आता आमचं हे पहा, या ठिकाणी मी आलो आहे आता, या ठिकाणावरून एवढं फिरायला लागेल का तुम्ही पण पाहू शकता. या ठिकाणी किती फिरायचं आहे आता आम्हाला. तर इथे या ठिकाणी जे नर्मदा मैयाचं, आता आम्ही इथे बघा किती मोठी अशी दरी आहे, तर आम्हाला तिकडे जायचं आहे, परत तिकडून इकडे यायचं आहे, असं 2-3 असे राऊंड होतील. म्हणून
थोडंसं लांब पडतं आणि आमची जी किनाऱ्यामार्गाची परिक्रमा वाढते, दिवस वाढतो या ठिकाणी. असा किनार पण आनंद येतो भरपूर, असा खालून पण जाऊ शकतो. पण आता मैया संघ असल्यामुळे आहे ना थोडंसं मला वरून येऊन, कारण एक पायाचा पण पडण्याची पण भीती. पण मी स्वतः असतो तर तिकडनंच गेलो असतो, त्या ठिकाणी खालूनच गेलो असतो. पण मैया संघ असल्यामुळे थोडंसं मला पण इकडनं यावं लागतं आहे. नर्मदे हर. हे बघा, घनाघाट राजा घाट मा रेवा आश्रम घनाघाट, आणि या ठिकाणी आलेलं आहे आता घनाघाट राजा घाट. हा नर्मदा मैया बरोबर किनारी या ठिकाणी. आणि हे पहा मैयाच्या बरोबर किनारे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. आणि इथे सेवा देण्यासाठी कोण दिसत नाही, सेवा देण्यासाठी कोण नाही या ठिकाणी. मंदिर पण बंद आहे, सगळीकडं लॉक आहे. या ठिकाणी जे आहे ना, जे दक्षिण तटावरती आलो ना आपण, दक्षिण तटावरून सगळीकडं लॉक आहे. राजा घाट हा या घाट, इथं सेवा देण्यासाठी कोणच नाही, संपूर्ण बंद आहे या ठिकाणी पाहिलं तर. आणि इथं सेवा देण्यासाठी कोण नाही या ठिकाणी. नर्मदे यार, या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग हा दक्षिण तटावरचा आहे ना, असा रस्ता बनवलेला आहे. बरोबर पहाडीच्या किनाऱ्याने बघा असा रस्ता बनवला आहे. चांगला रोड आहे नर्मदा मैयाच्या किनारी, दक्षिण तटावर आहे आम्ही. आणि आता मी दिंडोरीला जाताना असा मार्ग आहे ना तो लागेल. दिंडोरी आहे ना इथून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे, पण त्या ठिकाणी 4-5 किलोमीटर अंतर असेल त्या ठिकाणी असा मार्ग आहे. आम्हाला दिंडोरीला चाललो आहे ना, त्या ठिकाणी असा मार्ग बनवला आहे. चांगला मार्ग बनवला आहे, सुंदर. तर किनारा मार्ग खरोखर सुंदर किनारा मार्ग बनवला आहे, चांगला आहे किनारा मार्ग. आणि असा नर्मदा मैया आहे या ठिकाणी पाहिलं तर असा एक मार्ग बनवला आहे जाण्यासाठी. परिक्रमा अशी यांच्यासाठी, आणि काही गावाले यूज करत असून पण शक्यतो जास्त करून ही परिक्रमा अशी या मार्गे जातात. चांगला असा एक हाताने मार्ग बनवलेला दिसतोय हा असा जर मार्ग जर असेल, किती सुंदर किनाऱ्यामार्गे परिक्रमा होऊ शकते या ठिकाणी. किनाऱ्यामार्गाची परिक्रमा होऊ शकते ना असा मार्ग असेल तर. सगळे बरेच परिक्रमावासी आहे ना अशा मार्गे येऊ शकतात, कारण असा जर मार्ग असेल तर येऊ शकतात. कारण काही वय जास्त असल्यामुळं थोडंसं तकलीफ होते. काही परिक्रमावासी जास्त वयाचे पण चालतात ना, परिक्रमा करत असतात, त्याच्यामुळं ते रोड मार्गे चालतात. पण असा जर मार्ग असला गव्हर्मेंटनी कोणत्याही यांनी जर असा मार्ग बनवला तर खरोखर सुंदर असा मार्ग होऊ शकतो. पण कसं सुंदर दिसतं या मार्गे आल्याच्यानंतर. आणि मैया पण चाललेली आहे अशा मार्गे, आणि आपल्याला दिसायला पण किती सुंदर वाटतं असा मार्ग. एक मैयाच्या किनारी परिक्रमा करत असताना आनंद येतो, मार्ग पण चांगला आहे आणि खरोखर आनंद येतो आम्हाला या मार्गे. नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना, आता जी आहे ना ही जी आहे ना नर्मदाची जी रिव्हर म्हणजे संगम आहे ना, तो कन्हैया नदी संगम आहे. ही कन्हैया नदी आहे या अशी या ठिकाणावरून येते. ही जी आहे ना ही पूर्ण जंगलातून येते, जी आहे ना नर्मदा मैयाला जाऊन मिळते. ही आहे ना दिंडोरीच्या ह्या ठिकाणी येते ती कन्हैया नदी, जी दक्षिण तटावरून आहे. आणि ह्या ठिकाणावरून आम्ही आहे ना तो आंब्याचं झाड दिसतं ना त्या ठिकाणावरून असं मैया किनाऱ्यावरून आलो आणि परत त्या ठिकाणी आलो. कन्हैया नदीचा संगम क्रॉस करून आम्हाला या ठिकाणी असं जायचं आहे, कारण इथे रोड नसल्यामुळं तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. बघूया आता आश्रमाचा शोध चालू झाला आहे. संध्याकाळ वाजले 5:20 झालेले आहेत. 20 तारखेचे आजचे 20/2/2026 फेब्रुवारीमध्ये हे या ठिकाणचा आजचा हा दिवस आहे. आणि भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे आता आजच्या दिवसाच्या विश्रांतीसाठी निघालो आहे. आत्ता आश्रमाचा शोध चालू आहे. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण आहे ना आता दक्षिण तटावरून दिंडोरी या ठिकाणी जवळजवळ दिंडोरी आपल्यापासून त्या आता राहिलेली 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला समोर जे दिसते हे सर्व दिंडोरी आहे. तर दिंडोरीमध्ये आपली एंट्री होणार आहे आणि दिंडोरीच्या ह्या ठिकाणी आलेलो आहे. तिथं भरपूर आश्रम आहे, पण आश्रमाचा शोध तरी चालू करावा लागेल. जिथं आश्रम असेल त्या आश्रमामध्ये आम्ही आजच्या रात्रीची विश्राम व्यवस्था आहे. असं नक्की काय नाही कोणता आश्रम आहे, पण दिंडोरी जवळ आलेलो आहे आता. दिंडोरी या ठिकाणी कारण ब्रिज पण दिसतोय आम्हाला या ठिकाणी दिंडोरीच्या जवळ आता आलेलो आहे. या ठिकाणी पाहिलं हे नर्मदा मैयाजी आहे आणि आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. नर्मदे